तर मंडळी, तुमच्याशी आजपासून मी गप्पा मारायला सुरुवात करणार आहे. रस्टिक हॉलिडेजबद्दल खूप जणांना खूप काही माहिती आहे. मी खूपदा फेसबुकवर लिहित असते. मी पण शहरातली मुलगी. मी इथे कोकणात येऊन राहायला लागले 16 वर्षापूर्वी. जेव्हा इंटरनेट नव्हतं, जेव्हा काही सोयीसुविधा नव्हत्या, तेव्हा मी रस्टिक हॉलिडेज हा होमस्टे बांधायचं ठरवलं. जेव्हा कोकणामध्ये होमस्टे नावाची संकल्पना अस्तित्वात नव्हती, तेव्हा आम्ही होमस्टे बांधायला सुरुवात केली. बांधताना एकच डोक्यामध्ये होतं की आपण काहीतरी वेगळं करायचं आहे. काय करायचं आहे ह्याची कल्पना डोक्यामध्ये अशी ठोस नव्हती. आमचं करकऱ्यांचं 200 वर्ष किंवा जवळजवळ 350 वर्ष जुनं असं घर आहे इथे. आणि ते घर पूर्णपणे मातीमध्ये बांधलेलं आहे. तर ते घर 200 वर्ष जर का व्यवस्थित राहू शकतं मातीमध्ये, तर आपण जेव्हा कॉटेजेस किंवा आपण जेव्हा रस्टिक हॉलिडेजसाठी काही कन्स्ट्रक्शन करू, तेव्हा असं डोक्यात होतं की ह्या घराला साजेसं असं काहीतरी आपण बांधायला हवं. सिमेंट काँक्रीटचं जंगल आपल्याला उभं करायचं नाही आहे. लोकांना कोकणचा अनुभव द्यायचा असेल तर कोकणातल्या मातीच्या घरात राहून आपल्याला तो अनुभव देता आला पाहिजे. मग काय करायचं? तर मग आम्ही एक निर्णय घेतला की आपण मातीमध्ये कॉटेजेस बांधावी. आता लाकूड किंवा बांबूमध्ये का नाही? कारण इथे वाळवीचा खूप त्रास आहे. मग आमचं घराला जर का मातीमध्ये राहून वाळवीचा खूप त्रास झाला नाही, तर आपण कॉटेजेस पण मातीमध्येच बांधूया असा आमचा निर्णय झाला. मग त्याच्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट केला, ज्याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखी जवळजवळ 20 माणसं 8 दिवस इथे येऊन राहिली होती. आणि त्यांनी दिवसभर प्रॅक्टिकल आणि रात्री थिअरी असं करून एक ते आमची 2 कॉटेजेस आम्हाला कौलांच्या लेवलपर्यंत आणून बांधून दिली. पूर्णपणे मातीमध्ये बांधलेली आणि खाली शेणाने सारवलेली जमीन, ज्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप गार वाटतं, एसीची गरज अजिबात भासत नाही आणि हिवाळ्यामध्ये उबदार वाटतं, अशी कॉटेजेस आम्ही बांधली. चांगला रिस्पॉन्स यायला लागल्यावर आम्ही ती कॉटेजेस अजून वाढवली. आता सगळी मिळून 5 कॉटेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये शेअरिंग सिस्टीमवर जवळजवळ 25 ते 28 जण आरामात राहू शकतात. आमचा आवार खूप मोठा आहे. आम्ही डेस्टिनेशन वेडिंग्स करतो, इव्हेंट्स करतो, त्याच्यानंतर मुलांचे कॅम्प्स करतो. निसर्गाच्या सहवासात राहून जितक्या म्हणून ॲक्टिव्हिटी करता येतील त्या सगळ्या आम्ही इथे करतो. आता आम्हाला इंटरनेट, जेव्हा आम्ही हे सगळं बांधलं तेव्हा आमच्याकडे इंटरनेट नव्हतं, काही सोयीसुविधा नव्हत्या. तेव्हा मुंबईतनं आम्ही येण्याचा निर्णय घेतला होता. कोकणामध्ये होमस्टे नावाची संकल्पना रुजली नव्हती, तेव्हा आम्ही हा होमस्टे बांधला होता. त्यामुळे होमस्टे कोकणामध्ये किंवा कोकणामध्ये डेस्टिनेशन वेडिंग्स, कोकणामध्ये कॅम्प्स, ह्या सगळ्याचे पायनियर्स आम्ही होतो. ह्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या. हळूहळू आम्ही त्या अडचणीतनं बाहेर पडलो. आता ह्याच्या बरोबरीने आम्ही रस्टिक रेसिपीज म्हणून एक ब्रँड आहे, फूड ब्रँड. रस्टिक आर्ट्स म्हणून आमचं एक लाकडी वस्तूंचं वर्कशॉप आहे. आम्ही शेती करतो, गाईगुरं आहेत आणि कोकणातलं सुंदर जीवन अनुभवतो आहे.